हाय हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचं वरण कसं बनवायचं ते दाखवणार आहे। अगदी झटपट वरण कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तर इथे मी मुगाची डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून आपल्याला कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे मी कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत। तर पाहू शकता डाळ मऊसूत छान अशी शिजली आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। तर इथे गॅसवरती मी एक छोटा टोप ठेवला आहे, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर इथे मी एक पळी तेल घालत आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथे लसणाच्या पाकळ्या मी कट करून घेतल्यात त्या घालायच्या आहेत। त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात त्या घालायच्या आहेत आणि थोडीशी फोडणीला कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे। तर हे परतते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। आता लसूण हिरवी मिरची छान परतून झाली की यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। तर इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे, ती यामध्ये घालून घ्यायची आहे। हळद घातल्यानंतर हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हळद। त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे। आता टोमॅटो सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे। आता इथे सर्व डाळ मी यामध्ये घालून घेते। त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जितपत डाळ घट्ट पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। तरी इथे मी 2 ते 3 माणसांसाठी ही डाळ बनवली आहे। तर पाहू शकता खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट देखील नाही, या पद्धतीने मी ही डाळ ठेवणार आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता डाळीला छान अशी मोठी उकळी काढून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे डाळीला छान अशी मोठी उकळी आली आहे। तर यामध्ये आपल्याला चमचा असंच ठेवायचा आहे, नाही तर मग डाळ उतू जाते। त्यामुळे टोपामध्ये चमचा ठेवला की डाळ उतू जात नाही। आता आपण गॅस बंद करूया। डाळ शिजवून घेतली त्यामुळे नंतर ती जास्त उकळून घ्यायची नाही, आपल्याला एक उकळी आली का मग गॅस बंद करायचा आहे। आता यावरती आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने मुगाच्या डाळीचं वरण कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला दाखवलं आहे। तर खूप झटपट होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। भातासोबत हे वरण खरंच खूप छान लागतं। तर नक्कीच बनवून पहा। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही वरणाची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।